नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे बेसनची। बेसनपासून बनवणारी एक पदार्थ आहे, म्हणजे त्याला आपण पोळा म्हणतो। पण त्याला लागणारं साहित्य बघा, मी बटाटा घेतला आहे कच्चा, साली काढून तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। एक मोठा कांदा, एक टोमॅटो, 2 मिरच्या घेतल्यात चिरून, थोडीशी कोथिंबीर आणि हे बेसन आहे 150 ग्रॅम, लाल मिरची पावडर, हळद, 1 टीस्पून मीठ आहे आणि थोडासा हिंग आहे आपल्याला। आणि ही लाल मिरची आहे भिजत घातलेली, थोडीशी अशी घेतली तुकडे करून मी जरा वर टाकायला डेकोरेशनसाठी। तर आता बटाटा पहिल्यांदा किसून घेऊया। बघा बटाटा किसून घेऊया इथे आपण। छान बारीक किसून घेते। तर पहा बटाटा किसून घेतलेला आहे मी, त्याच्यात थोडंसं पाणी घालूया आणि पाण्यातून एकदा काढूया, म्हणजे याचं स्टार्च आहे ना ते थोडंसं कमी होईल। थोडंसं पिळून घ्या। तर आता पुढची तयारी करूया। तर आता इथे आपण सगळं मिक्स करून घेऊया। हा आपला बटाटा, थोडं पाणी मी निथळून काढलं। तर याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, टोमॅटो, बेसन घालून घेऊया, हळद, लाल मिरची पावडर, हिंग थोडासा घालूया। चण्याच्या पिठात थोडंसं हिंग घालायचं किंवा ओवा घालायचा। मी ओवा नाही घालणार आहे। ही आपली मिरच्या 2 थोडंसं काढून घेऊया, कोथिंबीर नंतर टाकूया आपण, मिक्स करूया चांगलं। मीठ टाकायचं राहिलं आपलं। तर आता काय करूया, याच्यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। मी इथे रेडीमेड पीठ वापरलं आहे, तुम्ही घरचं पीठ पण हवं तर वापरू शकता। आता हे आपलं 200 ग्रॅम आणि थोडंसं जास्त पीठ वरती, म्हणजे 1 पाव वाटी। आता आपण थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। हे आपलं मिक्स करून झालेलं आहे। तर गॅसकडे जाऊया आता। इथे पहा मी तव्यावर 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तर आपण गिरडे ते घालायला सुरुवात करूया। तर याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण। तशी मी अगोदर पण घातलेली आहे, तरी थोडीशी थोडे असे लाल मिरचीचे काप घालते याच्यावरती छान दिसण्यासाठी। आता थोडीशी आपण वरून थोडंसं तेल टाकूया, जर असं दाबून घेऊया असं। आता याच्यावर थोडं झाकण ठेवते मी, 2 मिनिटांनी बघूया आपण। 2 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया। आता ह्याला पलटी करायच्या आधी थोडंसं ह्याच्यावरती तेल घालूया। आता इकडून शिजून देऊया आपण। याला काय झाकण ठेवायचं नाही आता, याला थोडं अजून 1-3-4 मिनटं शिजू दे खाली। गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे, मीडियम टू स्लो। याला असं साईडने असं दाबून दाबून चांगला छान असा भाजून घ्यायचा। आता आपण एकदा पाहूया याला पलटी करून, छान भाजायला लागलं आहे। तर थोडंसं अजून हे करूया, छान कलर आलेला आहे।
तर याला आता आपण काढून घेऊया. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. मी आता याची चाळणीतून काढते. अशा प्रकारे आपण दुसरं पण करून घेऊया. तर हे बघा, आपले हे पोळे झालेले आहेत. तुम्ही याला काय म्हणता, धिरडे म्हणा, पोळे म्हणा, आता आपल्याला झाले आहेत. तुम्ही आता हे कशावरही खाऊ शकता, म्हणजे डाळ भाताबरोबर, नुसते खायचे असेल तर केचप किंवा चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. हे छान होतात, टेस्टी पण लागतात. खा आणि एन्जॉय करा मस्तपैकी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.